पद्धतीनं काही जण पुढाकार घेऊन पुढे येतात त्यावेळेस त्यांना जाऊन शुभेच्छा द्याव्यात। आणि विशेषतः मी आज इथं आलो तो मनोज कायंदेच्या आग्रहाखातर आलो, कारण नाझीर काझींनी राजकीय जीवनामध्ये अनेक चढउतार येत असतात। कधी कधी आपले अंदाज चुकतात, कधी अंदाज बरोबर येतात। लोकसभेच्या निमित्तानं आमचे महायुतीचे अंदाज चुकले, लोकसभेच्या नंतर विधानसभेच्या निमित्तानं महाविकास आघाडीचे अंदाज चुकले। शेवटी जनता जनार्दन सर्वस्व असते। ते ठीक आहे, काही जणांना सांगता येतं की बाबा ईव्हीएमनी हे दाखवलं, तर लोकसभेला विजय झाला तेव्हा ईव्हीएम चांगलं होतं काय, आणि विधानसभेला पराभव झाला की ईव्हीएम बिघडलं काय? हे जे काही आहे, आपल्या महाराष्ट्रातली भारतातली जनता एवढी हुशार आहे की कुणाला कधी थांबवायचं आणि कुणाला कधी पुढे पाठवायचं हे अतिशय अनेक चढउतार बघा ना, गेले अनेक वर्षातले बघा। अनेक मान्यवरांची मी नावं घेत नाही, परंतु देश पातळीवरचे ज्यांचा करिश्मा असणाऱ्या लिडरांच्या बाबतीमध्ये देखील आपण जर नजर टाकली तर आपल्याला ती गोष्ट पाहायला मिळेल। मला या गोष्टीची जाणीव आहे की इथं हॉस्पिटलच्या उद्घाटनाचा स्थलांतराचा कार्यक्रम आहे। मगाशी बोलत असताना महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या बद्दल सांगण्यात आलं। प्रकाश आंबेडकरकडे आमच्याच कोल्हापूरचे प्रतिनिधित्व करणारे त्यांच्याकडे हे विभाग देवेंद्र फडणवीस आणि एकनाथराव शिंदे आम्ही सोपवलेला आहे। आज अर्जुनराव खोतकर ज्या पक्षाचं प्रतिनिधित्व करतायत ते त्याच पक्षाचे आमचे मंत्री आहेत आणि अर्जुनरावांचा स्वतःचा मतदारसंघ आहे। त्याच्यामुळं अर्जुनरावांनी आत्ताच त्याचा सुतोवाच केला। मी देखील प्रकाशशी बोली आणि इथं महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये त्या हॉस्पिटलचा समावेश करण्याच्या करता अर्जुनराव तर नक्कीच पद्धतीने यशस्वी होतील, परंतु आम्ही पण सगळेजण तशा प्रकारे प्रकाशरावांना सांगतो। अनेक वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न असतात। देऊळगाव राजा असेल, सिंदखेड राजा असेल, देऊळगाव राजा परिसरातनं आलेले आमचे डॉक्टर डोईफोडे हे मुंबईला काय जातात, मुंबईमध्ये काय काम करतात, त्यांच्या वर्षाताई पत्नी या पण तिथं मुंबईमध्ये काम करतात, परंतु काही काही लोकांना आपला परिसर तिथं यावंसं वाटतं, ओढ लागते। मी ज्या पुण्याचं प्रतिनिधित्व करतो ते पुण्यातले इतकी मुलं मुली परदेशात तुम्हाला पाहायला मिळतील, ते परदेशामध्ये जाऊन अतिशय चांगल्या पद्धतीनं तिथं काम करत असतात, मेरिट मधले असतात। पण इथं मात्र डॉक्टरांनी आपण आपल्या भागामध्ये जावं, तसं जरी देऊळगाव राजा इथनं जवळच असलं तरी जालन्यासारख्या ठिकाणी थांबून जालन्यातल्या पण माझ्या बांधवांना मला मदत करता आली पाहिजे, बुलढाणा जिल्ह्यातल्या पण माझ्या सहकार्याला मदत करता आली पाहिजे, अशा प्रकारचा दृष्टिकोन ठेवून 11 वर्षापूर्वी सुरू केलेलं काम आणि त्याच्यानंतर एक चांगल्या प्रकारची वास्तू, कारण याच्यात रोज बदल होतात, नवीन नवीन संशोधन त्या ठिकाणी होत असतं, नवीन नवीन आजार येत असतात। कधी तुम्हाला मला माहिती होतं की कोरोना सारखा आजार येणार आहे आणि जबरदस्त किंमत आपल्या जगाला मोजावी लागणार आहे आणि त्याच्यातनं जीवाभावाचे अनेक सहकारी आपल्याला सोडून जाणार आहेत। त्याच्यावर पण जे काही उपचार आपण घेतले, मग काहींनी लसी घेतल्या, काहींनी त्या ठिकाणी इंजेक्शन घेतली, त्या संदर्भामध्ये ती इंजेक्शन पण त्या योग्यतेची त्या आजाराला योग्य होती। आता म्हणतात की त्या आजाराला रेमडेसिवीर योग्यच नव्हतं, पण लोकांनी आजारातनं बाहेर पडण्याच्या करता रेमडेसिवीर करता देखील वशिला लावावे लागले की आम्हाला द्या, आम्हाला द्या, आमच्या घरात झालाय कोरोना, आणि त्या रेमडेसिवीर घेतल्यानंतर त्याचे आज दुर्गमी परिणाम जर बघितलं तर आपल्याला अनेकांच्या बाबतीमध्ये पाहायला मिळत आहेत। त्या बाबतीत माझ्यापेक्षा वैद्यकीय क्षेत्रामध्ये अतिशय उत्तम पद्धतीनं काम करत असणारे सगळे आमचे डॉक्टर मंडळी जास्त अधिकारवाणीनं त्याबद्दल सांगू इच्छिते। आज या कार्यक्रमाचं निमित्त साधून काही वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न माझ्या आधीच्या वक्त्यांनी तो उपस्थित केलेले। अर्जुनराव खोतकरांनी सांगितलं की बाबा आम्ही नाथसागरला तिथपासून पार 22 बॅरेज पर्यंत सगळ्या गोदाकाठला बॅरेजेस करण्याचा निर्णय घेतला। विलासराव मुख्यमंत्री होते, मी जलसंपदा मंत्री होतो। मित्रांनो, एखादं काम घेतल्यानंतर आरोप हो न हो काम चांगलं करायचं, दर्जेदार करायचं आणि तशा पद्धतीनं बॅरेजेसचं काम आम्ही करून दाखवलं। आज तुम्ही बघा ते बॅरेजेस किती उत्तम पद्धतीनं धरणं असल्यासारखंच आहे, परंतु अतिशय चांगल्या प्रकारे बॅरेजेस झाले।
पण त्याची राजकीय किंमत मी मोजली, माझी कारण असताना बदनामी त्यामध्ये झाली, परंतु ती सिद्ध होण्याच्या करता 2009-10चा आरोप आता 15-25 झाले, 15 वर्ष गेली आणि त्याच्यात वेगवेगळ्या प्रकारच्या इन्क्वायऱ्या झाल्या, परंतु जो मानसिक त्रास होतो तो ज्याचा त्यालाच कळत असतो. बाकीचे मात्र बातम्या देण्याचं काम आणि त्या ठिकाणी मीडिया मध्ये देखील एखाद्याची बदनामी होण्याचं काम त्या बाबतीमध्ये चाललेलं असतं. ठीक आहे, राजकीय जीवनामध्ये येत असताना या सगळ्याची किंमत आपल्याला मोजावी लागणार आहे, हे गृहीत धरूनच आम्ही राजकारणामध्ये येत असतो. फक्त आपली भूमिका स्वच्छ असली पाहिजे, आपण कुठं तिथं बिंद कुणाचं नसलं पाहिजे. आज अर्जुनरावांनी सकाळी मी घरी गेलेलो होतो, त्यांनी सांगितलं की दादा ते आमचे जुने केटीवेअर आहेत त्याचं बॅरेज मध्ये रूपांतर करा. काही बाबतीमध्ये आम्ही तशा पद्धतीनं प्रयत्न केला, तो सक्सेस झाला. त्यामध्ये जरा खर्च येतो, परंतु अर्जुनराव आपण त्या ठिकाणी बसू, कारण यावेळेस खाते 43 पैकी 42 लोक मंत्री झालेले असल्यावर खात्यामध्ये बरेचसे थोडस असे विभाग करावे लागले. माझ्या माहितीप्रमाणे MKVDC आणि GMIDC हे दोन विभाग, दोन महामंडळ राधाकृष्ण विखे पाटलांकडे आले आणि TIDC, KIDC आणि त्या ठिकाणी BIDC हे आमच्या गिरीश महाजनकडे. विखे पाटलांना सांगून मी पण, तुम्ही मला आठवण करा, तुम्ही GSTच्या बद्दलची तर बैठक मला कॉर्पोरेशनच्या बद्दलची लावायला सांगितली, मी त्याच्यावर रिमार्क मारलाय. आज दुपारपासूनच मी इथनं गेल्यानंतर उद्याचा मार्च मधला अर्थसंकल्प सादर करायचा असल्यामुळं माझी पद्धत असते की विभागवाईज चर्चा त्या मंत्र्यांची सचिवांच्या बरोबर करायची आणि नंतर तो अर्थसंकल्प सादर करायचा. त्या कामाला मी आज दुपारपासून सुरुवात करणार आहे. पहिली मीटिंग मला वाटतं 4 वाजता आहे, त्याच्यावर हा कार्यक्रम संपल्यानंतर मी मुंबईला जायला त्याची सुरुवात केली. पण ह्याच्यातून मी तिथं रिमार्क लिहिलेला आहे, GST कमिशनर आणि संबंधित अधिकारी कदाचित त्याच्यामध्ये गोविंदराज पण लागतील किंवा असीम गुप्ता पण लागेल, जे कोणी लागतील ते, OP गुप्ता पण लागेल. त्यांना बोलून अर्जुनराव तुम्ही, मी तुमच्या आयुक्ताची गरज असेल तर आयुक्त आपण बसू, नाही तर त्याला VC वर घेऊ आणि त्या पद्धतीनं कामं मार्गी लावू. त्याबद्दल आपण काळजी करू नका. दुसरी गोष्ट, आज मला तुम्हाला आवर्जून सांगायचंय, अर्जुनराव तुम्हाला, मनोज तुला, काही सहकारी मित्रांना आठवत असेल, सत्यजित त्या दिवशी होता का नव्हता प्राईम मिनिस्टरच्या यायला? नव्हता. अरे विक्रम तू होता? विक्रमचा प्रश्न विचारायचा प्रश्न सतीश होता. काय झालं, आम्ही सगळेजण प्रचंड संख्येने, राज्याच्या इतिहासामध्ये 237 पर्यंत आकडा कधी पोहोचला नव्हता, तो आकडा जनता जनार्दनांनी पोहोचवला. फार जबाबदारी देवेंद्रजी, मी आणि एकनाथराव शिंदेची आणि आमची सगळी आमदारांची टीम आहे, मंत्र्यांची टीम आहे, त्यांच्यावर वाढलेली. आणि आम्हाला निश्चितपणे एक प्रशासनावर आमची पकड आहे. आम्ही म्हणतो म्हणून नाही, परंतु आम्हालाही माहिती. त्यामध्ये एकंदरीतच मगाशी इथं बोलत होते की असं बारामती शहर, तसं बारामती शहर, देशातली का राज्यातली पहिली पंचायत समिती बघून करते, ते असं तसं उभं राहत नाही. त्याला जीव ओतून काम करावं लागतं. त्याला पहाटे 5ला उठून 6ला कामाला लागलं लागतं. त्यामध्ये किती जण येतात. परवा मी प्राईम मिनिस्टरला, आम्ही दोन्ही उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री, प्राईम मिनिस्टर, आमचे चंद्रशेखर बावनकुळे, आम्ही स्टेजवर होतो, मी सगळे समोर बसलेले होते आणि पंतप्रधानांनी सांगितलं मला महायुतीच्या सगळ्या आमदारांच्या बरोबर 3 तास घालवायचे. आम्हालाही कळलं नाही की पंतप्रधानांच्या बरोबर 3 तास जेवणासहित, जेवण पण आमच्या बरोबर असं. आणि काय आता भाषणं करायची का काय करायचंय काय, परंतु त्यांनी एक चर्चेला सुरुवात केली आणि देशाचा 140 कोटी जनतेचा नेता हे अशा पद्धतीनं, एक घरगुती पद्धतीनं त्यांनी सांगताना सगळ्या आमदारांना सांगितलं महायुतीच्या, तेव्हा का महायुतीच्या सगळ्या सहकार्यांनी कुठेही गेल्यानंतर राष्ट्रवादीच्यांनी आमच्या शिवसेनेच्या घरी गेलं पाहिजे, तिथलं भाजपाकडे गेलं पाहिजे, भाजपचा नेता आला तर त्याने राष्ट्रवादीकडे ह्याच्याकडे गेलं पाहिजे आणि त्याच्यातलं एक जवळीक वाढलं.
त्याच्यातनं जे काही अंतर असतं ते अंतर कमी होतं आणि त्याच्यातून कामाला एक गती मिळू शकते, विचार एकमेकाचे कळतात आणि त्याच्यावर मी काल इतकं माझं बिझी शेड्यूल होतं तरी मी साधारण 3 वाजता तुमच्या जालन्यात आलो आणि सकाळी 7-7:30ला आमच्या अर्जुन खोतकर यांच्याकडे जायचं ठरवलं. त्यांनी मला बोलवलेलं होतं आणि त्या पद्धतीनं तिथं गेलो. तिथून मग आमच्या अरविंदराव चव्हाणांच्याकडं ते राष्ट्रवादीचेच आहे, तिथं आमचा रवींद्र तौर त्याचं हॉस्पिटल आहे त्याच्या मुलाचं तिथं. आणि आत्ताच भास्करराव दानवे म्हणले की दादा जाता जाता याच्या पलीकडेच माझं घर आहे, माझ्याकडे पण या. त्याच्यावर मी तिथंही जाणार आहे. आणि अशा पद्धतीनं सगळ्यांनी थोडस त्या पद्धतीनं वागलं पाहिजे, किमान आपण महायुतीच्या तरी सगळ्यांनी. हे सगळं होत असताना त्यामध्ये आम्ही त्यांना विचारलं, साहेब तुम्ही किती वाजता उठता? ते म्हणले मी 3.5 तास झोपतो. 3.5 तास आणि बेडवर पडल्या पडल्या मला झोप लागते. आपल्या देशाचे पंतप्रधान 24 तासातले 4 तास काम करतात, 4 तास झोपतात आणि 20 तास काम करतात. आम्ही म्हणले तब्येत कशी चांगली राहते? ते म्हणले मी दररोज योगा करतो, प्राणायाम करतो, व्यायाम करतो. आपल्या शरीराला प्रत्येकाने वेळ दिलाच पाहिजे. मित्रांनो, मी आज पण तुम्हाला सगळ्यांना सांगेन, तुम्ही कुठल्याही राजकीय पक्षात असू द्या, तुम्ही कोण व्यवसायधारक असू द्या, तुम्ही नोकरधारक असू द्या, कुणी असू द्या, तुम्ही आपल्याकरता स्वतःकरता वेळ द्या. त्यांनी तर सांगितलं तुम्ही तुमच्या प्रत्येकाने आपापल्या कुटुंबाची वर्षात एकदा पूर्णपणे चेकअप त्या ठिकाणी करून घ्या. म्हणून मी आता आमच्या डोईफोडे डॉक्टरांना राजूजींना विचारत होतो की राजूजी साधारण ते म्हणले माझ्याकडे पण सगळी ती व्यवस्था ती आज काळाची गरज आहे. की आज उद्याच्याला तुमची जर तब्येतच चांगली नाही राहिली तर तुम्ही काय काम करू शकणार नाही, नोकरी करू शकणार नाही. शेवटी तब्येत चांगली असेल तर बाकीच्या सगळ्या गोष्टी. आणि म्हणून याची नोंद देखील आम्ही बहुतेक आमदारांनी त्या बाबतीमध्ये घेतलेली आहे. एकंदरीतच माझा जालना जिल्हा तसा छोटा जिल्हा, 5 आमदारांचा जिल्हा आहे. आमचे जिल्हे 21 आमदारांचे, कुठं काही जिल्हे 18 आमदारांचे, अशा पद्धतीचे जिल्हे त्या ठिकाणी ठाणे असेल, पुणे असेल, त्या जिल्ह्याची वर इव्हन आमच्या याचाही सत्यजितचाही जिल्हा जवळपास किती 12 आमदार, 6 अशा पद्धतीनं 12 आमदारांचा जिल्हा, असे मोठे जिल्हे आहेत. आणि हा 85ला तुमच्या तिथं जिल्हाधिकारी कार्यालयाचं उद्घाटन शंकरराव चव्हाणांनी केलेलं बोर्ड मी आता वाचला. मित्रांनो, मला कलेक्टर आणि एसपी प्रोटोकॉल प्रमाणे भेटायला आले आणि मी विचारत होतो, पण आमच्या मुख्यमंत्र्यांनी महायुतीच्या 100 दिवसाचा कार्यक्रम केलेला आहे. सगळ्यांना आपापले ऑफिसेस, आपापला परिसर स्वच्छ करायला सांगितलं. आम्ही सगळी कॅबिनेट तिथं होतो. मी त्यांना सांगितलं की हे सगळं करत असताना तुमच्या डोक्यामध्ये एक विचार आला असेल की काही बाबतीमध्ये थोडासा खर्च करावा लागला तर कशाचा करायचा. मी आपल्याला नियोजन खात्याचा मंत्री म्हणून सांगतो, तुमच्याकडे डीपीसी अजून 3 महिन्याची शिल्लक आहे. जे किरकोळ काही खर्च लागेल तो डीपीसी मधनं करा. हे आदेश मी मुख्यमंत्र्यांच्या देखत देतो, पण सगळं चांगलं करा. आज मी तिथे गेलो, अरे काय तुमच्या जालन्याचं जिल्हाधिकारी कार्यालय. मला तर माझ्या ऑफिसनं सांगितलं तुम्ही सर्किट हाऊसला झोपायला जाऊ नका. म्हणलं का? नाही म्हणले तुम्ही गेला तर 1-2 लोकांना सस्पेंड कराल. इतकी वाईट म्हणले तिथं परिस्थिती आहे. हे जे काही आहे, मी माग ज्यावेळेस आमच्याबरोबर राजेश होता तेव्हा त्याच्या घरी जायचो, आमच्याबरोबर होता तेव्हा जायचो. त्याचं घर बघितलंय, आज अर्जुनरावांचं बघितलंय, अरविंदरावांकडे पण मी मागे गेलेलो आहे. तुमची सगळ्यांची घरं इतकी उत्तम, स्वच्छ, चांगली असतात. तुम्ही आपलं घर जसं बघता, मी कुठल्याही ऑफिसमध्ये काम करत असताना सगळ्यांना माहिती आहे, मी माझं स्वतःचं घर समजून तिथं बारीक सारीक बघत असतो. आज अर्जुनराव मी येणार म्हणल्यानंतर सगळ्या चिरंजीवांना सांगत होते, बायकोला सांगत होते, घरच्या भावांना
हे जाया वेळा कुठे आहेत का बघा, तुझ्या आयला कुठेही बघतो काही. त्यामध्ये ही आवड पाहिजे. तुम्ही आम्ही कधी काळ नियतीनं बोलवणं आलं तर जायचंच आपल्याला, कुणी तर थांबायला आलं नाही. पण काय ती दर्जा, काय घाणेरडं तिथं काम, त्यामध्ये काय करतो इथला लोकप्रतिनिधी. आता तर पाचीच्या पाची महायुतीचे लोक आहेत. मी त्याच्यामध्ये लोणीकरांना उडाण, आमचे अर्जुनराव, या सगळ्यांना दादवे, आज संतोष मला वाटतं बाहेर दौऱ्यावर त्या ठिकाणी गेलेला आहे. पण या सगळ्यांना त्या नारायणपूरचे होते मगाशी माझ्यावर, ते बघत होते ते सगळं. ते म्हणले दादा तुम्ही एवढं बघता का. अरे म्हणलं सरकारचं काम, सरकार म्हणजे कोण, तुमच्या आमच्यातलेच कोणतरी निवडून जातात आणि त्याच्यातच सरकार बनतं ना. आपलीच माणसं असतात ना, त्यांना काही वेगळी शिंगबिगे नसतात. आता म्हणून शेवटच्या क्षणी सत्यजितवारी आमच्या काजे साहेबांनी मला सांगितलं, त्या राजेशचा दोस्त एक माझ्याकडे होता, काम करून घेतलं बँकेचं सगळं. बुलढाणा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला 300 कोटी रुपयाची गॅरंटी देऊन पैसे आम्ही उपलब्ध केले आणि लास्ट क्षणाला तिकडे निवडून गेले. लोकांना इतके दिवस वाटत होतं की तिकडे गेल्यावरच निवडून येतं आणि आमच्याकडे निवडून येत नाही. त्यावेळेस तिकडे गेलेले बहुतेक पडले, माझ्याकडे होते तरी बहुतेक निवडून झाले. काळ बदलत असतो, वेळ बदलत असते, काळानुरूप आपण पण बदललं पाहिजे. जनरेशन गॅप पण होत असते. मलाही माहितीये, मलाही उद्याच्याला काम करत असताना मी सत्यजितशी ज्यावेळेस बोलत असतो त्याचे विचार वगैरे खूप चांगल्या प्रकारचे. नवीन पिढी पुढे आली पाहिजे, तयार झाली पाहिजे. आता मी आयुर्वेदाने खूप सुंदर ऑफिस आम्हाला तिथं दिलेलं आहे. तिथनं जात असताना आम्ही बहुतेक जिल्ह्यामध्ये मेडिकल कॉलेज द्यायचा प्रयत्न केलेला आहे. आपल्या जालन्यालाही दिलेलं आहे. फर्स्ट इयर माझ्या प्रवास सुरू झालेला आहे. पण कोण बघणार आहे का नाही. तिथं मंजूर झाल्यानंतर वर्ण ब्रह्मदेव नाही बघणार, तुम्ही लोकप्रतिनिधींनी ते बघितलं पाहिजे. जर कुठं काही कमतरता असेल तर आम्हाला मंत्रालयात सांगितलं पाहिजे, इथं इथं असं असं होतंय, मुख्यमंत्री होते, उपमुख्यमंत्री होते, आम्ही काय करायचं ते करू. मगाशी एक मला एक्झिक्युटिव्ह इंजिनियर भेटायला, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर होती का एसी होती, एक्झिक्युटिव्ह, ते म्हणली दादा मी आत्ताच आले, ते तुमचं सगळं ऐकलं, मी करून घेते, चांगलं करून घेते. त्या संदर्भामध्ये आपण त्यांना, अहो काल का परवा 8वं वेतन आयोगाला आता सुरुवात झालेली आहे, 7वं वेतन तर चालूच आहे. मी काय बोलतो, 7 लाख कोटी रुपये आपल्याकडं वेगवेगळे पैसे जमा होतात. मी ज्याचा अर्थमंत्री म्हणून काम करतो, 3.5 लाख कोटी रुपये पगार, पेन्शन आणि घेतलेल्या कर्जाच्या व्याजाला जातात. 3.5 लाख कोटी. आणि मग 3.5 राहिलेले 3.5 लाख कोटी बाकीच्या सगळ्या जनतेच्या करता आपण खर्च करत असतो. लाडकी बहीण असेल किंवा माझी किंवा आणखी इतर काही योजना असतील. पण एवढा मोठा पैसा ज्यावेळेस राज्य सरकार खर्च करतं त्यावेळेस त्या अधिकाऱ्यांच्याकडनं, त्या कर्मचाऱ्यांच्याकडनं चांगल्या कामाची अपेक्षा केली, त्या कॉन्ट्रॅक्टरकडनं दर्जेदार कामाची अपेक्षा केली तर काय चुकीचं आहे. मी बऱ्याचदा शहरात येतो, शहरात पण वेगवेगळ्या ठिकाणी मला कचरा पाहायला मिळतो. का स्वच्छ आपण आपलं शहर ठेवायला नको. आता येताना एमआयडीसी मध्ये 1-2 कारखान्यात इतकं धूर चाललेला होता, काळा, एवढं प्रदूषण ते करत होतं. अहो तेच मी म्हणतोय, एवढं कळतंय तर मग शिक्के कुणाला मारतायत, दक्ष कुणाला मारतायत. त्या संदर्भामध्ये मी ताबडतोब, नारायणराव माझ्या बरोबर होते, विक्रम होता, मी होतो, कलेक्टर होता, कलेक्टर होते. कलेक्टर म्हणले काय नाही दादा बहुतेक झाले, 2-3 राहिले. 2-3 का राहिले, पोलीस बोर्ड काय करते. मी पंकजाताईंकडे आता सूचना करणार आहे की त्यांच्यावर ऍक्शन घ्या. अरे त्यांना पैसा कमवण्याच्या करता तुमचा जीव धोक्यात घालण्याचा अधिकार त्यांना कोणी दिलाय. हे बरोबर नाही. कधी कधी लोकांना वाटते अरे ही इतकं कडक आहे, कडक आहे, मी माझ्या करता नाही जनते करताय. रिझल्ट मिळाले पाहिजे. काही काही जर वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना सांगितलं की हो त्याच्यात माझ्या मुलीच्या, माझ्या बहिणीच्या पोटामध्ये काय आहे ते तुम्ही पाहू नका, तो अधिकार तुम्हाला नाही, तरी देखील वेगवेगळ्या घटना घडतात. एवढं तुम्हाला सांगून पण जमत नाही, कळत नाही.
मराठवाड्यामध्ये देखील किती जिल्ह्यामध्ये तशा पद्धतीचे दवाखाने आपल्याला पाहायला मिळाले. हे जे काही आहे, मला आता आम्हाला तर 237 बहुमत आहे, त्याच्यावर 5 वर्ष राज्यात काहीच करू नका, आता आम्हीच तिथं आहोत सगळे. त्यामुळं तिथं एवढं व्यवस्थितपणे आम्ही पण ठरवलेलं आहे. आमच्यातलं पण उद्याच्याला काम करताना काही चुकला तरी तिथं आम्ही सांगणार आहे की पवार तुम्ही इथं चुकलेलं आहे, आता तुम्हाला इथं थांबावं लागेल, कारण ताम्रपट घेऊनच तुम्ही जन्माला आलेला नाहीये. दुसऱ्याला सांगितलं या संदर्भामध्ये आम्ही देवेंद्रजींनी एकनाथरावांनी त्या प्रकारे ठरवलेलं आहे. बातम्या वेगवेगळ्या कोणी देत असेल काय असेल तो त्याचा लगला, पण एकंदरीतच हे सगळं जे काही तुमच्या तिथं मेडिकल हॉस्पिटलचे 100 बेडचं काम असेल किंवा तिथं नाही मेंटल हॉस्पिटलच्या संदर्भातलं ज्याचा उल्लेख मगाशी राजेशनी केला, किंवा मेडिकल कॉलेजचं काम असेल, ट्रामा केअरचं संदर्भातलं काम असेल, अर्जुनराव मी मगाशी कलेक्टरला सांगितलेलं आहे डीपीसीला त्या जिल्ह्याला किती निधी द्यायचा आहे. आम्ही तिथलं कार्यक्षेत्र, तिथली लोकसंख्या या सगळ्या गोष्टी बघून त्या देत असतो. त्या पद्धतीनं मी तुम्हाला देईन, त्याबद्दल तुम्ही काळजी करू नका. मला वाटतं पंकजाताई तिथं पालकमंत्री, पंकजाताईच पालकमंत्री आहेत, त्याच्यावर त्यांना पण मी बोलवीन, त्यांनाही मी सांगेन. पण काम करताना दर्जेदार करा. आता काही ठिकाणी तर मला असंही कळतं की काम न करताच बिलं काढतात. त्याला म्हणलं की काय कुठल्या दुनियेत आपण राहिलो. आमच्याकडे असले प्रकार अजिबात होते आणि होऊनच देत नाही. कशी होतील, त्याला तिथं राहायचंय ना. ते असले प्रकार होऊन देत नाही. कानावर आलं तर तिथल्या तिथं आम्ही ऍक्शन घेतो, मागं पुढे बघत नाही. आणि म्हणून आता लोकप्रतिनिधींनी झालं गेलं मागचं गंगेला मिळालं, किती उकिरडा उकरत बसलं तर काही त्याच्यात निघणार नाही. पण मी आज कलेक्टरला सांगितलं की पुढच्या वेळेस आल्यानंतर इथलं जिल्हाधिकारी कार्यालय मधून अजून डागडुजी करावी लागते ना, रंगरंगोटी करावी लागते, डागडुजी करावी लागते. काही कुठलं फुटलेलं मागाशी ते काय डीपी नाही प्लॅनिंगचं एक ऑफिस बांधलेलं आहे, नियोजन भवन का काहीतरी बांधलंय. त्या नियोजन भवनच्या ती कळी बघितली म्हणणं कलेक्टर तुला पटतंय का? ते म्हणलं नाही दादा मलाही पटलं, हे बदललं पाहिजे. आम्हाला कधी बदललं पाहिजे म्हणजे त्याच्यावर तो एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आणि त्यांची जबाबदारी त्याला ऍक्शन घेतली पाहिजे. इतकी गाड्याने कामं करतात. त्यामध्ये खरोखरीच तुम्ही माझ्याकडे मग आता खरं आज शेवटचा दिवस माझ्या कृषी प्रदर्शनाचा 2005 कृषक मी माणिकराव कोकाटे, पंकजाताई आम्ही तिघांनी त्याचं उद्घाटन केलं. अतिशय शेतकऱ्यांनी कुठली पिकं घेतली पाहिजे, कशी घेतली पाहिजे, कुठलं बियाणं वापरलं पाहिजे, कुठली फुलझाडं लावली पाहिजे, कुठली फळझाडं लावली पाहिजे, कुठल्या भाज्या केल्या पाहिजे. भाज्या तर आम्ही तिथं केलं, त्याला माती नाही, पाण्यावर भाज्या आल्या त्याला जाऊन बघा तिथं. तुम्ही नुसतं बघण्यात आणि ऐकण्यात 4 बोटाचं अंतर असलं तरी तिथं आलं पाहिजे. लाखो लोक येत आहेत. तुमचं नातेवाईक असेल तर त्याला व्हिडिओ शूटिंग घ्यायला लावून तुम्ही बघा तिथं ऊस कसा आणला, तिथं जागेवर त्या जमिनीत आणला. म्हणजे असं नाही कुठं तरी फळं पिकं आणायची तिथं ठेवायची. काय सफरचंद आहे, काय सीताफळ आहे, अरे पण कुठं पिकलं ते सांग ना. तिथल्या झाडाला लागलेलं असतं तो पेरू, तिथल्या झाडाला लागलेलं असतं ते फळ. आज देखील माझ्या मराठवाड्यातले किती साखर कारखाने चांगले भाव देतात. मी जर माझ्या माळेगावचा भाव 3636 रुपये देऊ शकतो तर इथली लोक काय देऊ शकत नाही. बोलते दादा तुमची रिकॉर्ड जास्त आहे, तुम्ही रिकॉर्ड आला, तुम्ही परिसंवाद घ्या, त्याच्यामध्ये लोकांना सांगा कृषी विभागाची मदत पाहिजे असेल तर मी आदेश देतो, माणिकरावला सांगतो, VSIला सांगू, आणि त्यामध्ये जास्त रिकव्हरी देणारा जो ऊस आहे तो लावा, त्याच्यात जास्त साखर काढा, द्यायला माझ्या शेतकऱ्याला भाव. माझा दुसरा कारखाना 3575 रुपये भाव. राजू शेट्टी ज्या भाषणात सांगतात की त्यांच्यापेक्षा आमची रिकव्हरी 1% जास्त असताना भाव का त्यांचे जास्त आणि आपले का कमी.
हे जे काही तफावत आहे, लोक कितीदा ऐकतील? वर्षानुवर्ष तुमच्याकडे कारखानदारी, 2-2 पिढ्या तुमच्याकडे कारखानदारी, तुमचे वडील झाल्यानंतर तुम्ही चेअरमन, तुमचं चेअरमन पण झालं, तुमचं पोरग चेअरमन, त्याचं नातवंड चेअरमन. तुम्ही बघा नगरमध्ये पहिली पिढी, दुसरी पिढी, तिसरी पिढी, चौथी पिढी, सध्याची राहिले नाही. आता तेच म्हणतोय ना, सगळीकडे नाही अजून, कारण दुसऱ्या बाकीकडे अजून 2 पिढी झाली, तिसरी पिढी यायची. अरे सांगायचं तात्पर्य की बाबा ठीक आहे, 4 पिढ्या राहा, भाव द्या, शेतकऱ्याचा ऊस वेळ घेऊन जावा, शेतकऱ्याचं दुसरं पीक होऊ द्या, जे काही करता येईल त्या पद्धतीनं आपण केलं पाहिजे. आता मी अमित शहाच्याकडे सारखं विनंती करतोय की आमची MSP वाढवून द्या, इथेनॉल आपण भाव, ज्यूस टू इथेनॉल, माझं BAV2 इथेनॉल, त्याचाही रेट आमचे वाढवून द्या. अशा पद्धतीनं आपलं चाललं. मी पण राज्य सरकारकडनं मागं कोजनला मला वाटतं 1.25 का 1.5 रुपयात सबसिडी देण्याचा प्रयत्न केला. बघा, मी ज्यावेळेस दुसऱ्याला बोलत असतो त्यावेळेस माझ्या हातात जे आहे ते मी करत असतो. हे मी केलंय. तुमचे कोजनचा दर काय? त्याला आम्ही आता 1.5 रुपये देऊ. आता यांचा दर घडीवर 4.5, 1.5 रुपये जास्त आम्ही देतो. राज्य सरकारच्या तिजोरीतलं 6 रुपये घ्या युनिटला, पण माझ्या शेतकऱ्याला भाव द्या. हे जे काही आहे अजून कुठे आम्ही केलं पाहिजे ते मला सांगा ना. ती करण्याची क्षमता त्या सरकारमध्ये असेल तर आम्ही करून दाखवू. आम्ही नुसते बोलणार नाही, आम्ही करणार आहे. आम्ही कामाची माणसं, आम्ही बिनकामाची माणसं नाहीये. ही गोष्ट देखील आधार हॉस्पिटलच्या स्थलांतराच्या आणि लोकार्पणाच्या निमित्तानं मी सांगतो, कारण मगाशी त्याच्यामध्ये बोलता बोलता काही वेगळे विषय अर्जुनरावनी पण घेतले, थोडं राजेशने पण घेतले. म्हणलं चला चान्स मिळाला का ठोका. तर डोईफोडे डॉक्टर, त्याच्यामध्ये मला दुसरं काय होतं सांगायचं, मला एवढं सांगायचं होतं की आरोग्य सेवेचं महत्व काय. आज नवीन इमारतीमुळे अधिक चांगली सेवा तुम्ही आमच्या सगळ्यांना, पॅरामेडिकल स्टाफमुळे, नर्सेसमुळे, डॉक्टर्समुळे, सगळ्यांच्यामुळे देऊ शकणार आहे. डॉक्टर, आरोग्य कर्मचाऱ्यांचं योगदान हे किती महत्वाचं आहे हे कोरोनाच्या काळामध्ये आपल्यालाच कळालं. त्या क्षेत्रामध्ये काम करणारी नर्स, पॅरामेडिकल स्टाफ, स्वच्छता गृहामध्ये स्वच्छता दूत आणि डॉक्टर्स यांचं काम हे माणसाचं जीवन वाचवण्याच्या करता किती महत्वाचं आहे हे जगाला कोरोनाच्या काळामध्ये कळलं. वैद्यकीय व्यवसाय हा पैसे कमवण्याचा धंदा नाहीये, तो एक गरीब वर्गाला चांगल्या पद्धतीनं कमी पैशामध्ये पण ट्रीटमेंट द्यायचा प्रयत्न त्यांनी केला पाहिजे. ज्यांच्याकडनं चांगलं बरी परिस्थिती त्यांच्याकडनं घ्या, पण गरीबाला मात्र सवलत द्या. आता तर आम्ही एकनाथराव शिंदेंनी पण मुख्यमंत्री असताना वैद्यकीय कक्ष सुरू केलं होतं. आताही ते उपमुख्यमंत्री तरी त्यांच्याकडे. मी पण माझ्या कार्यालयात वैद्यकीय कक्ष सुरू केले, मुख्यमंत्र्यांनी पण वैद्यकीय कक्ष सुरू केलेला आहे. आम्हाला राज्यातल्या आरोग्याची काळजी घेऊन राज्यातल्या माझ्या जनतेचं आरोग्य चांगलं ठेवायचंय, ठणठणीत त्या ठिकाणी ठेवायचंय. मेडिकल टुरिझम पण आता अधिक वाढतंय आणि त्याच्यातून अनेक देशातील जगातील रुग्ण उपचारासाठी आपल्या देशात येत आहेत. आयुर्वेदिक योगोपचाराच्या करता अनेक जण येत आहेत. इथल्या आयुर्वेदिकासारख्या वैद्यकीय शाखांच्या परंपरा त्या ठिकाणी जपण्याचा प्रयत्न करतायत. सर्वांच्यासाठी आरोग्य सेवा एक मिशन घेऊन आम्ही पुढे चाललेलं आहे. त्यामध्ये अधिक काही गोष्टी करण्याचा प्रवास प्रकाश आंबेडकर माझ्याकडे आलेले होते. त्यांनी सांगितलं, दादा मधून अजून मी येत जाईल, तुम्हाला याच्यात खूप अनुभव आहे, वेळलं चांगलं काम करा, मी मनापासून तुम्हाला त्याच्यामध्ये साथ देईन. पण हे सगळं करत असताना मेहरबानी करा, व्यसनापासून दूर राहा. नाहीतर तुम्ही टाकणार आणि डॉक्टरकडे जाणार, डॉक्टर राजू डोईफोडे माझी छाती दुखती, मला कॅन्सर झाला. आज तिथं गुटखा खाल्ला, तंबाखू खाल्ली, सिगारेट ओढली तर होणारच ना. तू तुझ्या आरोग्याची काळजी घ्यायला नको का? ते काय कव्वा असं कोणतरी म्हणणं, कव्वा ती टाकणार, दुपारीच जाणार चंद्रावर.
आम्हाला म्हटलं माझं आरोग्य चांगलं ठेवा, जबाबदारी ठेवलं का चांगलं आरोग्य. तुम्ही पण तुमची, आम्ही आमची नैतिक जबाबदारी सांभाळू ना, पण तुम्ही पण तुमचे एक जबाबदार नागरिक या नात्याने काही आहे का नाही ते तुम्ही सांभाळलं पाहिजे. अशा पद्धतीनं मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं, कारण आजच्या या आधार हॉस्पिटलच्या इमारतीच्या लोकार्पणाच्या निमित्तानं मी सर्वांना पुन्हा एकदा विनंती करतो की आपण आपल्या आरोग्याबाबत जागृत राहा, समाजामध्ये सकारात्मकता पसरवण्याचा प्रयत्न आपण करूया आणि असं चांगलं काम करणाऱ्या संस्थांना पण आपण कायम प्रोत्साहन त्या ठिकाणी देऊया, ज्या आपल्या जीवनात परिवर्तन घडूया. आपल्या शहरामध्ये किती चांगल्या वैद्यकीय सेवा उपलब्ध झाल्या तरी त्यांचा उपयोग घेण्याची जे काही वेळ असते ती येऊ देता कामा नये. त्यासाठी निरोगी आयुष्य जगणं हा सर्वोत्तम मार्ग आहे. म्हणून माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे की दारू, गुटखा, पान, तंबाखू, सिगारेट यासारख्या व्यसनापासून दूर राहावा, नियमित व्यायाम करा, निर्व्यसनी राहा, साधू संतांचा विचार डोळ्यासमोर ठेवा, जीवनाच्या माध्यमातून आनंददायी राहण्याचा प्रयत्न करा. हे आपण जर केलं तर निश्चितपणे एक चांगला समाज शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये निर्माण झाल्याशिवाय आपण कुठं कमी पडणार नाही. अशा प्रकारची विनंती मी करतो. मला हे काही माहिती नाहीये. मी ज्यावेळेस घोषणा करतो त्यावेळेस तिथं जातो GR काढतो. मला माहिती नाही, मी माहिती घेतल्याशिवाय उगीच पुन्हा मला पकडतील. ती घोषणा तर केली, परंतु ते काम घोषणा झाली तर GR का नाही निघाला बघू आपण. आपली महायुतीच्या मीटिंग मध्ये हा विषय जे काही सांगितलेलं असेल अर्जुनराव ते काय आपण करणार, ते काय निवडणुकीची घोषणा नव्हती. आणि यावेळेस आपण अर्थसंकल्प सादर करत असताना या राज्याला आर्थिक शिस्त लावण्याच्या दृष्टिकोनातून मी काही महत्वाचे निर्णय घेणार आहे. जो गरजवंतांना सगळ्या गरज किंवा लाभ मिळाला पाहिजे याबद्दल दुमत असायचं कारण नाही, पण लाभ ज्याला द्यायचा आहे तो न घेता ज्याची ऐपत चांगली आहे तो लाभ घेत असेल तर मात्र थोडंसं तिथं कठोरपणा आम्हाला दाखवाच लागेल. शेवटी आम्हाला राज्य चालवायचंय, आम्हाला महाराष्ट्राला पुढे द्यायचंय, आपल्याला सर्वांगीण विकास करायचा आहे. आणि मी आता सांगितलं अर्जुनराव तर तुम्हीच इथले स्थानिक 5 मधले 1 लोकप्रतिनिधी आहात. बाकीच्या 4घांना पण मी भेटायला आल्यानंतर सांगेन. पण इथल्या वेगवेगळ्या ह्याच्यात आपण पण आता बघा काही सुधारणा झालेल्या तुम्हाला थोड्या आता तिथल्या इमारतीमध्ये दिसतील, पण पुढच्या वेळेस आल्यानंतर मी मुद्दाम त्यांना वेळ देणार. आणि कलेक्टरना त्यांना इथं PWD ला कोण चीफ इंजिनियर, अरे चीफ इंजिनियर मी बाकीचं मला माहिती आहे त्या डिव्हिजनचं ऑफिस संभाजीनगरलाच असतं. मी अधिकाऱ्याचं नाव विचारतो का तर काळे त्या माझ्या ऑफिसला सांगायचं आता मी विमानात बसायला जाणार आहे, काच काढेला विमानतळावर बोलून घ्या, मला भेटल्याशिवाय जायचं नाही. त्याच्यामध्ये कारण मी सरकार म्हणून त्याला आदेश द्यायचा मला अधिकार आहे, जनतेने मला तो दिलेला आहे. त्याच्यामध्ये त्याचा सांगणार आहे की मला येत आहे सगळ्यात. आणि मुख्यमंत्र्यांनी मिटिंग घेऊन सांगितले 100 दिवसामध्ये सगळी कामं चांगली चालली पाहिजे, तर तो बदल पण झाला पाहिजे. नुसतं तोंडाची वाफ घालून माझा काय उपयोग आहे, काम त्याच्यात रिझल्ट पण दिसला पाहिजे, तो दाखवण्याचा प्रयत्न आपण सगळेजण त्या ठिकाणी करूया. आणि आत्ताची काही अपेक्षा आमच्या आधार हॉस्पिटल आणि ICUला त्या स्थलांतराच्या लोकार्पणाच्या सोहळ्याच्या निमित्तानं महात्मा फुले जन आरोग्याच्या बाबतीमध्ये देखील अर्जुनराव मी आमचे सगळे सहकारी तिथे लक्ष देतील. आज आपल्या सर्वांच्या साक्षीनं आज डॉक्टर श्री व सौ राजीव डोईफोडे, आमचे डॉक्टर गणेश आणि सविताताई कानडे, आमचे डॉक्टर श्री व सौ मनीष देशमुख या सर्वांनी मिळून उभ्या केलेल्या आधार हॉस्पिटल आणि ICU या स्थलांतराचा लोकार्पण आपल्या सर्वांच्या साक्षीने झालं असं जाहीर करतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एक सामाजिक संघटना सन्माननीय
भगवान सेवा मंडळाच्या वतीने राजेंद्र बोरा भाऊसाहेब बोगे भगवान सेवा महामंडळाची जी मागणी निवेदनपत्र देत आहेत. त्यानंतर माननीय माजी मंत्री राजेश भाऊजी टोपे साहेब, आदरणीय चंद्रशेखर, आदरणीय श्री बाबा आलेले आहेत या ठिकाणी, खडेश्वर बाबा यांचं स्वागत, श्रीकांत सत्ता आणि विजय जाधव यांना विनंती करतो की खडेश्वर बाबांचं स्वागत करा. बाबा समोर या आपण आदरणीय राजेश भाऊजी संपला असं आयोजकातर्फे मी जाहीर करते. यानंतर प्राचार्य विष्णुपंत पाटील बुलढाणा, उद्धवराव नागरे, गजानन जायदे आणि दादांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करणार आहे. यानंतर गणेशजी डोरफोडे हे स्वागत करणार आहे. आदरणीय सर्व मान्यवरांना मी विनंती करते कृपया जेवल्याशिवाय कोणीही जाऊ नये. अतिशय उत्कृष्ट जेवणाची सोय अगदी मंडपाच्या या डाव्या बाजूला केलेली आहे. उपस्थितांना, मान्यवरांना आणि सर्व सहकार्यांना पाहण्याला विनंती आहे कोणीही जेवणाशिवाय जाऊ नये. धन्यवाद.